आई, मला माहेरी यायचे ग. ही फक्त एका मुलीची इच्छा नसते, तर तिच्या मनात दडलेल्या हजारो आठवणींची हाक असते. आज मला एक प्रश्न विचारायचा आहे. लग्न झालं म्हणजे मुलींचं माहेर संपतं का? ज्या घरात ती जन्मली, लहानाची मोठी झाली, जिथे तिच्या प्रत्येक हट्टाला आईने प्रेम दिलं, वडिलांनी तिच्या स्वप्नासाठी रात्रंदिवस कष्ट केलं, त्या घरात जाण्यासाठी तिला आज परवानगीची गरज पडते. मुलगा लग्नानंतर आईवडिलांना भेटायला गेला तर कोणी प्रश्न विचारत नाही, पण मुलगी माहेर जायचं म्हटलं की पुन्हा माहेरी जायचंय, आत्ताच तर गेली होती. हा प्रश्न तिच्या मनाला किती वेदना देत असेल. आत्ताच म्हणजे आत्ताच नाही, 6 महिन्यापूर्वी किंवा मग 4 महिन्यापूर्वी. हा प्रश्न तिच्या मनाला किती वेदना देत असेल, याचा विचार आपण करतो का? लग्नानंतर मुलीचं आडनाव बदलतं, घर बदलतं, जबाबदाऱ्याही बदलतात, पण तिचं मन बदलत नाही. तिच्या आईची माया बदलत नाही, वडिलांच्या घराची ओढ संपत नाही. ती जेव्हा माहेरी जाते ना, तेव्हा ती फक्त एका घरात जात नसते, ती पुन्हा एकदा आपल्या बालपणात जात असते. आईच्या कुशीत डोकं ठेवून थोडं रडण्यासाठी, वडिलांच्या प्रेमळ आवाजात पुन्हा स्वतःला सुरक्षित वाटून घेण्यासाठी, भावंडांसोबत जुन्या आठवणी जगण्यासाठी. मग सांगा, या प्रेमासाठी ही परवानगी लागते का? मुलीला सासरचं घर आपलंसं करायला सांगा, नक्की सांगा, पण तिचं माहेर तिच्यापासून हिरावून घेऊ नका. कारण लक्षात ठेवा, लग्नामुळे मुलगी एका घरची सून बनते, पण ती आपल्या आईवडिलांची मुलगी असणं मरेपर्यंत सोडत नाही. म्हणून प्रत्येक मुलीला एवढंच स्वातंत्र्य द्या की तिला जेव्हा आईची आठवण येईल तेव्हा जाऊ का असं विचारावं लागू नये, तर हसत म्हणता यावं, मी माझ्या माहेरी जाते. हो ना?